माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। ऑइल फ्री सिरीज आपली इथे चालू आहे। त्यातला आपला आजचा पदार्थ असणार आहे सोयाबीन किमा। तर इथे आपण अजिबात तेलाचा वापर न करता बेस्ट सोयाबीन किमा इथे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। सोयाबीन किमा बनवण्यासाठी आपण इथे छोटे सोयाबीन घेतलेले आहेत। दोन प्रकारच्या सोयाबीन वडी असते, जाड असते आणि छोटी असते। तर ही व्यवस्थित मी भाजून घेतलेली आहे। हे बघा, तेलाचा वापर न करता ही छान इथे भाजून घेतलेली आहे। इथे आपल्याला आता सोयाबीन मध्ये या पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटं फक्त आपल्याला हे भिजवायचं आहे। 10 मिनिटांसाठी आपण हे असंच बाजूला ठेवून देणार आहे। सोयाबीन आपण इथे भिजत लावलेली आहे। आपल्याला इथे लागणार आहे वाटण्यासाठी अर्धा टोमॅटो, 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या आहे, इथे थोडीशी कोथिंबीर आहे, 7-8 इथे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा आहे, 2 टीस्पून मी इथे चणा डाळ भिजत लावलेली आहे। चणा डाळ तुम्ही रात्री इथे भिजत लावून ठेवू शकता। 2 प्रकारचा कांदा इथे मी कापणार आहे। 2 ठिकाणी आपल्याला त्याचा यूज करायचा आहे। बारीक स्लाइस मध्ये पण मी हा असा कट करून घेतलेला आहे। आणि हा आपल्याला इथे वेगळा लागणार आहे। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी हा। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत। हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी सर्व साहित्य। मी इथे धुवून घेतलेलं आहे। कोथिंबीर घातलेली आहे, 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या, अर्धा टोमॅटो आणि हा जो कांदा आपण कापून घेतलेला आहे हा आपल्याला इथे घालायचा आहे। आणि हा जो लांब आपण कापून घेतलेला आहे पातळ स्लाइस मध्ये, तर हा आपण नंतर यूज करणार आहे। आणि ही चणा डाळ आपल्याला हे वाटणात घ्यायची आहे। इथे आपल्याला आता काही सुके मसाले घ्यायचे, ते बघूया कुठले। इथे बघा, 4 ते 5 इथे त्रिफळा आहेत आणि 4 ते 5 इथे मी काळी मिरी घेतलेली आहे, ते आपल्याला इथे घालायची। अर्धा टीस्पून पेक्षा थोडीशी जास्त इथे आपण राई घेतलेली आहे। हे सर्व साहित्य कच्चं आहे, भाजलेलं नाही। इथे अर्धा टीस्पून आपण घेतलेला आहे जिरं, 2 चिमटे आपण इथे हिंग घेतलेला आहे, अर्धा टीस्पून इथे हळद घेतलेली आहे। आणि हे आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालून। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। एकदम जास्त सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये, अगोदर आपण फिरवून घ्यायचंय, नंतर थोडंसं पाणी घालून बारीक वाटायचं आहे, कारण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आहे, त्यामुळे जास्त पाणी लागत नाही। बारीक आपण हे वाटण तयार केलेलं आहे। सोयाबीनला आपले 10 मिनिटं झालेले आहे। खूप जास्त अगदी भिजलीच पाहिजे असं नाहीये, 10च मिनिटं फक्त आपल्याला भिजवायची। हे बघा, 10 मिनिटांमध्ये अगदी एकदम छान ही भिजल्या जाते, त्यापेक्षा जास्त भिजवायची गरज नाहीये। तर आता ही आपल्याला संपूर्ण सोयाबीन पिळून घेऊन आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहे। आपण पूर्ण पिळून घेतलेलं नाही, हलकसं फक्त पाणी आपण त्यातलं काढून आणि हे असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। पाणी वगैरे दुसरं कुठलंही घातलेलं नाही आपण, कारण यामध्येच आपलं पाणी ऑलरेडी आहे। फक्त आपण हलकं असं हातावर घेऊन आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेले, तसंच आपल्याला ते पण फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, हे संपूर्ण सोयाबीन आपण असे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलेलं आहे। एकही सोयाबीन आपल्याला इथे मोठा तुकडा दिसत नाही। या पद्धतीने आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची आहे। कढई गॅसवर आपली गरम झालेली आहे। बघा, कांदा आपण टाकून घेतलेला आहे। इथे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे, हे वाटण आपल्याला इथे घालायचंय। थोडंसं आपल्याला पाणी घालून आणि हे वाटण छान शिजवून घ्यायचंय। कांदा आणि वाटण आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर शिजवून घ्यायचंय।
इथे आपला 1 मिनिट झालेला आहे. मसाले आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. मस्त वास सुटतोय. मसाल्यांचा किचन मध्ये वास सुटलेला आहे. कांदा आणि मसाले आपले इथे छान इथे शिजलेले आहेत. आता आपल्याला हे सोयाबीनचं आपण जे वडी बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये ते आपल्याला ते घालायचे आहे. सोयाबीन वडी आपण व्यवस्थित भाजून घेतलेली होती, त्यामुळे इथे आपल्याला अगोदर परतण्याचे वगैरे कुठल्याही भानगडी नाही. त्यामुळे ऑइल फ्री भाज्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे बनवू शकतो. मस्त वास येतोय. खरी चव आपल्या मसाल्यांची असते. मसाले आपले व्यवस्थित असेल भाज्या आपल्या खूप छान होतात. आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. मीठ घातल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपण हे व्यवस्थित कमी गॅसवरती झाकण पॅक याच्यावरती ठेवून आणि व्यवस्थित ह्याला शिजवून घ्यायचंय. मीठ आता आपल्या इथे मिक्स झालेलं आहे. 10 मिनिटं आपल्या इथे झालेले आहेत. तर इथे आपल्याला आता घालायचे आहेत काही मसाले. 1 टीस्पून आपण इथे गरम मसाला घालतोय आणि 1 टीस्पून भरून आपण इथे रस्सा भाजीचा मसाला घालतोय. परत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला 5 मिनिटं याला छान झाकण ठेवून आणि शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटांमध्ये आपला किमा मस्त तयार होतो. इथे बघा कमी गॅसवरती आपल्या इथे सोयाबीन किमा मस्त शिजलेला आहे. छान वास सुटलेला आहे. इथे आपल्याला आता फक्त 1 टीस्पून घालायचे आहे कसुरी मेथी. या हातावर थोडीशी आपल्याला क्रश करायची आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे. आणि इथे थोडीशी आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. या प्रकारे या पद्धतीने जे मसाले वापरले आणि डाळ आपण भिजत चण्याची डाळ जी आपण 2 टीस्पून याच्यामध्ये घातलेली आहे, अप्रतिम टेस्ट लागते. नक्की करून बघा. आजचा इथे आपला सोया किमा तयार झालेला आहे. एकही तेल थेंब न टाकता स्वादिष्ट सोया किमा इथे आपला तयार आहे. नक्की करून बघा. सोया किमा इथे आपला तयार झालेला आहे. 0 ऑइल मध्ये आपण इथे सोया किमा बनवलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. माझ्या चॅनलवरती अनेक व्हेज नॉन व्हेज पदार्थांची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली करून बघा. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.